आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. केअरफुल केअरफुल केअरफुल. आर यू शुअर तुम्हाला खरंच डॉक्टरकडे नाही जायचंय? सर, खरंच मला थोड्या वेळात बरं वाटेल. हे बघा, मी तुम्हाला मगाशी पण म्हणाले की तेल गरम करून पाहायला लावलं ना तर वाटेल मला बरं. काळजी नका करू तुम्ही. मी काय ऐकत नाही माझं? काय इतकं हट्ट करता? सांगतोय मी डॉक्टरकडे जाऊन येऊ तरी. ठीक आहे, फाईन, नाही जाऊया आपण डॉक्टरकडे. पण इथून पुढे आता मला काळजी घेते तुमच्या पायाची, माझ्या पद्धतीने. सर, कशी घेणार आहात तुम्ही काळजी? पर्स द्या इकडे. द्या. सर, सर, वहिनी, देवाच्या लग्नाच्या वेळी तू माझं ऐकलं नाहीस, पण आता तरी आई, त्या मुलीचे इतके लाड करू नकोस, तिला डोक्यावर बसवू नकोस. तिच्यामध्ये किती इगो आहे ना हे मला चांगलंच माहिती. ती पक्की लबाड आहे. तिला माहितीये तिची डाळ माझ्याकडे शिजत नाही, म्हणून ती तुझ्याकडे येते, तुझ्याशी गोड गोड बोलते, तुला मस्का मारते, आणि तू काय तिच्या बोलण्याने हुरळून जातेस. लगेच ती सांगेल तसं करायला लागतेस. ऐक ना माझं, प्लीज तिचे एवढे लाड नको करूस. आणि तुला खरं सांगू का, जहागीरदारांची सून म्हणून मिरवण्याची तिची लायकी नाही. सॉरी टू से, पण ती काही जहागीरदारांची सून दिसत नाही. तिकडे पण मीटिंगला ना सगळे देवांशवर हसत असतील की काय बायको केली. तूच मला सांग, देवांशी बायको कशी असायला हवी होती? हाय स्टँडर्ड, रिच, ब्युटिफुल. आणि आपल्या नशिबी कोण आलीये? ही. ऐका माझं, तिला डोक्यावर बसवू नका प्लीज. डोक्यावर माहित नाही, दादाने वहिनीला उचलून घेतलंय. काही बोलू नकोस घरी या. जेवढं मला माहितीये ना, देवांश तिला सतत अवॉइड करत असतो, तिच्यापासून लांब लांब पळत असतो. देवा, अरे अरे काय झालं? हा, तू असं उचलून का आणलंयस सईला? सावकाश सावकाश. काय झालं हिला? काय झालं? काय पाय मुरगळला त्यांचा, त्याच्यामुळे अगो बाई, तर मग उचलून आणायला लागला. अगो बाई, असा कसा अचानक मुरगळला पाय? बघू मला. बापरे, अगं किती सुजलाय, दुखत असेल ना? अरे देवा, तिला घरी कशाला घेऊन आलास तू? डायरेक्ट डॉक्टरकडे घेऊन जायचं ना.
शानू अगं मी तेच म्हणत होतो त्यांना, पण ते ऐकायलाच तयार नाही माझं. सई खूप झाला तुझा हट्टीपणा. डॉक्टरकडे का नाही गेलीस तू? आई खरंच डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही. थोडासा मुरगळलाय, मला थोड्या वेळात बरं वाटेल. थोडासा आणि असंच बरं वाटणार आहे. रिया जरा वहिनीसाठी मलम घेऊन ये, माझ्या कपाटात आहे बघ. हो आणते. मी लावून देते. आता काही बोलू नको सांग. गेली नाहीस ना डॉक्टरकडे? ठीक आहे. आता गपचूप राहायचं. मी लावते पायाला मलम. कुठे इथे ना? हो. किती सुजलंय ग. आई मला खरंच आता थोड्या वेळात बरं वाटेल आणि मगापेक्षा ना आता खरंच बरं वाटतंय. आणि हो, या पायाच्या गोंधळामध्ये मी तुम्हाला गुड न्यूज सांगायची विसरूनच गेले. आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. वहिनी खरंच? हो. वा, मला तर खूप आनंद झालाय. कमाल केलीस तू. अभिनंदन. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स दादा. तिने काय केलंय? देवांश गेला होता ना मीटिंगला, त्यानेच सगळं केलं असेल म्हणून आपल्याला हा कॉन्ट्रॅक्ट मिळाला असेल. तिचं काय एवढं कौतुक? आणि मी तुला सांगितलं होतं ना तू मीटिंगला जायचं नाहीस म्हणून. देवांश, तुलाही माझ्यावर विश्वास नाहीये का? मॅडम, तुम्ही मीटिंगला जायला नाही म्हणालात ते मी ऐकलं आणि मी जाणारही नव्हते. पण तुम्ही जर माझ्या जागी सरांची बायको म्हणून दुसरी मुलगी पाठवणार असाल तर ते कसं सहन करू मी? ती मुलगी काही तुझी जागा वगैरे घेणार नव्हती. फक्त तुला मीटिंगला पाठवायचं नव्हतं. तुला मीटिंगला पाठवलं असतं तर रिस्क घेतल्यासारखं झालं असतं. दॅट्स इट. आई पण हे कॉन्ट्रॅक्ट माझ्यामुळे नाही, आपल्याला सईमुळेच मिळाले. मिस्टर पटेल स्वतः मला येऊन म्हणाले की एक कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचं पूर्ण क्रेडिट फक्त सईंना जातं. वहिनी, तुझी पहिलीच मीटिंग आणि ती सुद्धा सक्सेसफुल झाली. क्या बात आहे. सई, मला खरंच खूप अभिमान वाटतो तुझा. देवांची साथ तू फक्त घरातच नाही तर बिझनेस मध्ये सुद्धा उत्तम देऊ शकतेस हे तू आज सिद्ध करून दाखवलंस. मी काय म्हणते दादा, तू ना उद्यापासून वहिनीला ऑफिसलाच घेऊन जात जा.